आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. दोंडाईचा शहरात निसर्ग मित्र समितीच्या वतीने कैलासवासी दादाजी सुधाकरजी बोरसे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2026 पुरस्कार उत्साहात पार पडला. शहादा रोडवरील हस्ती भवन येथे आयोजित या महाराष्ट्रभरातील निसर्ग संवर्धन, वनीकरण आणि वृक्षारोपण उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींना गौरविण्यात आले. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आश्रमशाळेतील उच्च माध्यमिक शिक्षक तसेच निसर्ग मित्र समितीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक धीरज मधुकर सिंह परमार यांना शिक्षक म्हणून राष्ट्रीय आयकॉन अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आला. मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री जयकुमार रावल यांनी सध्याची परिस्थिती लक्षात घेता वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर प्रेमकुमार आहिरे, डी.आर. पाटील, संतोषराव पाटील आणि डी.बी. पाटील यांनी केले होते. समाधान चौधरी, दिलीप सौंदाणे, सागर पाठक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापक धीरज परमार यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आप्पासाहेब पगार, कोषाध्यक्ष नर्मदाताई पगार, अध्यक्ष दर्शनदादा पगार यांच्यासह विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. प्रतिनिधी अरुण शिरोळे आणि वृत्तनिवेदिका स्वराज्य न्यूज दोंडाईच्या. साधा रोड बनवायचा तर रोडच्या बाबतीत आपण पाहिलं की सिमेंट बनवावं लागतं, सिमेंटसाठी पहाड तोडावं लागतं, झाड तोडावं लागतं, पहाड तोडावं लागतं, रोड बनवावं लागतं. समुद्र तर कुठे कुठे समुद्रामध्ये अतिक्रमण होऊन गेले, नदी नाले तर कुठे चालले गेले. जो शेतकरी असतो तो म्हणजे नाल्याला जगण्याचा अधिकार नाही. बुलडोजर टाका बरोबर मोठमोठे मशीन आले, JCB, पोकलँड, हे पहाडला 5 मिनिटात तोडणारे मशीन. ते नाले बिचारे छोटे छोटे नाले व्हायचे त्यांना बंद करून टाक. तू माझ्या शेतातनं जाऊ शकणार नाही. आणि जर केलं तर बुलडोजर आणून चालून गेले. आणि म्हणून हे नदी नाले बंद झाले. झाडं तर कित्येक झाडं तोडली, कित्येक प्राणी, चिमण्या, मुंग्या